नायब तहसीलदार मत्ते व लिपिक पळवेकरांच्या मुजोरी विरोधात भाजपचे अविनाश लांबट आक्रमक. बडतर्फीची मागणी, आंदोलनाचा इशारा. मारेगाव येथील तहसील कार्यालयात शेत रस्ता देण्याच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर बाबी फाट्यावर ठेवून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला जात असल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. या गंभीर भ्रष्टाचाराविरोधात भारतीय जनता पक्षाचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी प्रशासनाविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नायब तहसीलदार व्ही.डी. मत्ते आणि लिपिक अशोक पळवेकर या जोडगोळीने प्रत्यक्ष जागेची पाहणी न करता केवळ आर्थिक साटेलोटे करून निर्णय देण्याचा सपाटा लावला होता. कोणता शेतकरी किती हजार रुपये देतो यावरूनच रस्त्यांचे निर्णय ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराबाबत विचारणा केली असता आम्ही आमच्या मर्जीने काहीही करू, आमचे काहीच वाकडे होणार नाही, अशी अत्यंत मुजोर भाषा हे अधिकारी वापरत असल्याचे गदाचीपोरी येथील त्रस्त शेतकरी विनोद राजूरकर यांनी सांगितले. या प्रशासकीय छळाची गंभीर दखल घेत भाजप मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की गेल्या 2 वर्षातील सर्व शेतरस्ता प्रकरणांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून भ्रष्ट नायब तहसीलदार मत्ते व लिपिक पळवेकर यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. प्रशासनाने या दोषींवर कडक कारवाई न केल्यास भाजप मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात तालुक्यात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. मारेगाव वार्ता सचिन मेश्राम, मारेगाव, यवतमाळ. तालुक्यातील शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात ही आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तरी ह्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश असा आहे की काल आमच्या हाती आलेलं प्रकरण बोरी गदाजी येथील विनोद राजूरकर यांना हा आदेश पारित झाला आहे रस्त्याचा. तर आमचं असं म्हणणं आहे, हा आदेश वाचल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर पूर्ण आदेश हा चुकीचा आहे आणि बोगस आहे. हा नायब तहसीलदार आणि त्यांचा जो लिपिक आहे बाबू RC2चा पळवेकर यांनी पूर्ण चुकीचा आदेश घरी बसून बनवलेला आदेश आहे. तरी हा आदेशमध्ये आपल्याला असं सिद्ध होते की हा आदेशमध्ये स्पष्ट लिहून आहे की जो ज्यांच्या विरोधात आदेश केला आहे, ज्यांच्या शेतातून रस्ता द्यायचा आहे, त्यांचं ताराचं कुंपण म्हणजे तार कंपाऊंड आहे बा, असं या आदेशमध्ये दाखवलं आहे. परंतु त्या मोका पाणी केलं तर कुठल्याच प्रकारचं कंपाऊंड नाही आहे. म्हणजे तुम्ही याचा अर्थ बांधावर गेले नाही. त्यानंतर 26 तारखेला त्यांना बोलवलं की तुमची 26 तारीख आहे, 26 तारखेला तुम्ही पुरावणीशी हजर व्हा. हे 26 तारखेला पुरावणीशी हजर झाले आणि त्यांना गेल्यावर माहीत पडलं की 25 तारखेला आदेश पारित झाला. मग हा कुठला न्याय आहे? हा कुठला तुमचा शासनाच्या नियमात बसते? म्हणून भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून हे प्रकरण माझ्याकडे आले आणि मी हा मुद्दा आज या ठिकाणी उचलला आहे. पुरेपूर बनावट खोटा आदेश यांनी बनवला आहे आणि आदेश करताना आपल्यालाही माहीत आहे की दोघाच्या मेंढवरून म्हणजे दोघाच्या बांधावरून धुऱ्यावरून रस्ता दिला जाते, परंतु दुसऱ्याला पार्टी न बनवता एकट्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता दिला आहे. एकट्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता देता येते का? शासनाचा असा कुठला GR आहे का? आमचे मंत्री महोदय माननीय बावनकुळे साहेब यांनी GR काढला, ज्या शेताला रस्ता नाही आहे त्यांना रस्ता द्यावा असा आदेश आहे. पण हे दुरुपयोग करताय. ज्यांना पहिलेच रस्ता आहे त्यांना रस्ता देत आहे आणि असे प्रकरण किती पडून आहे. ज्यांना रस्ता नाही ते असे आत्ताच इथं बसले लोक आहे, रस्ता नाही ते भांडत आहे 1 वर्षापासून, त्यांना रस्ता दिला नाही. म्हणजे तुम्ही कशासाठी काम करताय? न्याय देण्यासाठी करताय की पैसे घेण्यासाठी करताय? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून काल हा आदेश आम्ही मान्य निलावर साहेब तहसीलदार इथले मुख्य तहसीलदार यांना दाखवला आहे, यांना बोलला आहे, यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना पूर्ण आदेश समजून देण्यात आला आहे आणि जर ह्या आदेशावर तहसीलदार रेड्डी साहेब यांनी कुठलीही दखल घेतली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय महसूल मंत्र्यापर्यंत जाऊ, जिथं जायचं आहे तिथं जाऊ, पण त्यांना योग्य तो न्याय मिळेल हे भूमिका आमची राहील. तर कारवाई होईल त्यांच्या नियमानुसार आणि जर कारवाई नाही झाली, यांना योग्य निर्णय नाही मिळाला तर आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व शेतकरी सर्व
रस्त्याचे लाभार्थी यांना घेऊन रस्त्यावर उतरीन आणि त्यांच्यासाठी एक मोठं आंदोलन करू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ.